श्रीहरी श्री ज्ञानेश्वर माऊली मराठी हरिपाठमध्ये आजचं प्रकरण रेड्यामुखी वेद वदविले. चारही भावंडे वृत्तीने विरक्तच होती. आता तर त्यांना धर्मपीठाचा आशीर्वाद लाभला होता. पीठासनावरील मान्यवर उठले. ब्रह्मवृंद मात्र क्रुद्ध झाला होता. कोण कुठली संन्यासाची पोरटी, त्यांच्याविषयी एवढी सहानुभूती, इतका कळवळा. वास्तविक यांना आपेगावकरांनी आळंदीकरांनी जसे वाळीत टाकले तशीच शिक्षा द्यायला हवी होती. मातापित्यांना जे शासन तेच यांनाही शासन करायला हवे होते. मुलांविषयी अनुद्गार काढत त्यांना शिव्या शाप देत ते जात होते. कृष्णाजी पंतांनी त्याही स्थितीत चारही भावंडांना जवळ घेतले. कातरल्या स्वरात म्हणाले, बाळांनो, गोडाधोडाचे खावे, खेळावे, बागडावे असे वय तुमचे. विरक्ती मान्य केलीत या वयात. कृष्णाजी पंतांनी ज्ञानदेवांच्या सिद्धशक्तीची अनुभूती घेतली होती. ही मुले घरात आली. अजून धर्मसभा व्हायची होती. दरम्यान कृष्णाजी पंताच्या पितरांच्या श्राद्धविधीचा दिवस आला. पैठणातील नेहमीच्या ब्राह्मणांना त्यांनी निमंत्रण दिले. जरा दुसरीकडचे स्वीकारले आहे. तब्येतच बरी नाही. बहुधा या वयास जमेलसे दिसत नाही. काहींनी तर थेट तुम्ही त्या संन्यासाच्या पोरांना आश्रय देऊन महापाप केले आहे. आम्ही येणार नाही असे स्पष्ट सांगितले. तरी कृष्णाजी पंत सर्वांना परत विनंती करून आले. श्राद्धाचा दिवस उजाडला. मामी आजींनी 50 भर लोकांचा स्वयंपाक करून ठेवला होता. कृष्णाजी पंतांना मात्र चिंतेने ग्रासले होते. ज्ञानदेव निवृत्तीनाथांना म्हणाले, दादा, आज आपल्यामुळे यांचा श्राद्धघात होतो आहे. आपणच यावर उपाय करायला हवा. आपली अनुमती असेल तर तो उपाय मी करू का? निवृत्तीनाथ म्हणाले, ते आपले कर्तव्यच आहे. माझी अनुमती आहे. ज्ञानदेव दिवाणखान्याच्या उंबऱ्याजवळ गेले. मामा आजोबा, अंमळ बाहेर येता का? मामा आजोबा बाहेर आले. ते कपाळावर आठ्या घेऊनच. काय आहे? रागाने विचारले. ज्ञानदेव शांतपणे म्हणाले, आज पितरांचे श्राद्ध आहे. सर्व पितर बाहेरद्वारी उभे आहेत. त्यांचे स्वागत करून आत घेऊन यावे. कृष्णाजी पंत आश्चर्याने काय असे म्हणाले. तरातरा बाहेर आले तर खरोखरच त्यांचे सर्व पितर दरवाजात उभे होते. कृष्णाजी पंतांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला. त्यांचे स्वागत केले. त्यांचे पूजन केले. सारे पितर भोजन करून तृप्त झाले. त्यांनी कृष्णाजी पंत आणि मामी आजींना आशीर्वाद दिले आणि ते आपल्या लोकी निघून गेले. पितर गेल्यानंतर कृष्णाजी पंत आणि मामी आजींनी चारही भावंडांना जवळ घेतले. त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण केले. कृष्णाजी पंत म्हणाले, ज्ञानेश्वरा, मी तुला ओळखले नाही रे. कृष्णाजी पंतांना हा प्रसंग आठवला. मुले रस्त्यावर आली. कृष्णाजी पंतही त्यांच्या पाठोपाठ आले. तेवढ्यात या भावंडांभोवती एक घोळका जमला. त्यांच्याबरोबर एक रेडाही त्यांनी आणला होता. घोळक्यातील एकेकाने ज्ञानदेवांना उलटसुलट प्रश्न विचारायला आरंभ केला. ज्ञानदेव शांतपणे उत्तर देऊ लागले. ए पोरट्या, तुझे नाव ज्ञानेश्वर ना? एक. होय, माझे नाव ज्ञानेश्वर. पशुपक्षी आणि माणसे यांच्यात एकच ईश्वरांश भरून राहिला आहे ना? दुसरा. होय, सर्वांमध्ये एकाच ईश्वराचा अंश आहे ज्ञानेश्वर. रेड्याच्या मालकाला एकाने विचारले, काय रे, तुझ्या रेड्याचे नाव काय? ज्ञानेश्वर, तो उत्तरला. त्या मालकाच्या हातातील काठी एकाने काढून घेतली. तो म्हणाला, या न्यायाने या रेड्याच्या पाठीवर तडाखे मारल्यावर तुझ्या पाठीवर वळ उठायला हवेत. ज्ञानदेव म्हणाले, नको, माझ्या पायी या मुख्या जनावराला त्रास नको. त्या माणसाने ज्ञानदेवांचे ऐकले नाही. त्याने सारी शक्ती एकवटून त्या रेड्याच्या पाठीवर काठीने दणके मारायला आरंभ केला. प्रत्येक दणक्याने ज्ञानदेवांचे सर्वांग हादरत होते. मुक्ता ज्ञानदेवांच्या जवळ गेली. पाठीवरील वस्त्र दूर केले आणि जोरात किंचाळले. पाठ लाल झाली होती. काळे निळे वन उठले होते. निवृत्तीनाथांनी डोळे गच्च मिटून घेतले. सोपान मुक्ता हुंदके देऊन रडू लागले. कृष्णाजी पंत म्हणाले, अरे बघा, या कोवळ्या पोराची काय अवस्था झाली आहे. त्यांनी रेड्याला मारणाऱ्याच्या हातातील काठी काढून घेऊन फेकून दिली. ते रडत म्हणाले, अरे लहान मूल हे, बघा यांची पाठ. अरे हा साक्षात देव आहे रे. सर्वांच्या समक्ष त्यांनी ज्ञानदेवांच्या पायावर मस्तक ठेवले आणि त्यांचे पाय अश्रूंनी भिजवून टाकले. ज्ञानदेवांनी त्यांना उठवले. इतके होऊनही उसने अवसान आणून एक जण पुढे सरसावला. ज्ञानेश्वरांना म्हणाला, हा काही जादूटण्याचा प्रकार दिसतो. तुझे नाव ज्ञानेश्वर, या रेड्याचे नावही ज्ञानेश्वर. ईश्वराचा अंश तर सर्वांच्यातच होय ना? मग या रेड्याच्या मुखातून वेद वदवून दाखवशील तर तुझे वचन प्रमाण मानू, अन्यथा नाही. आजूबाजूच्या साऱ्यांनी त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. ज्ञानदेवांनी रेड्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. त्याच्या मस्तकावर आपला तळहात ठेवला. डोळे मिटून रेड्याला वेदपठणाचा आरंभ करून दिला. ओम अग्निमिळे पुरोहितम. रेडा धीर गंभीर आवाजात, योग्य त्या स्वरात आणि स्पष्ट उच्चारात वेद म्हणू लागला. ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवर्मितिज्वम होतारम रत्नधातमम अग्निही पूर्वे भिऋषी भिरीड्यो नूतनेरुत सदेवा एह वक्षती. सगळा जमाव आह वासून बघत राहिला. त्यांना तो मोठा आश्चर्याचा धक्का होता.
कृष्णाजी पंत धन्य होऊन कौतुकाने ज्ञानेश्वराकडे पाहत होते. त्यांच्या आणि निवृत्तीच्या दोघांच्याही डोळ्यांमधून आनंदाश्रूंची धार लागली होती. मुक्ता सोपांतर कधीपासून रडत होते. आधी कळवळ्याने रडत होते, आता आनंदाने अश्रू वाहत होते. धक्क्याची वेळ आणि अवस्था ओसरली. रेडा शांत झाला. रेड्याच्या मालकाने ज्ञानेश्वरांच्या पायावर डोके ठेवले. साऱ्या समूहाने ज्ञानेश्वर आणि तिन्ही भावंडांना लोटांगण घातले. साऱ्या पैठणभर त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली. ज्ञानेश्वरांचा जय जयकार केला. कृष्णाजी पंत आणि मामियाजी दोघांनाही या पोरांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले. पैठणच्या ब्रह्मवृंदाने परत धर्मपीठाची सभा भरवली. त्यात ज्ञानदेवांचे गुणगान गायले. त्यांना शुद्धीपत्र देऊन समाजात सामावून घेतले. पैठणच्या ब्रह्मवृंदाने ज्ञानदेवादी भावंडांना आदरयुक्त दिलेले हे शुद्धीपत्र